2017ला आपल्या जिल्हा परिषदच्या आणि तालुका पंचायतच्या निवडणुका झाल्या होत्या आणि आज जवळपास 9 वर्षानं 2026ला आपला माणूस ज्याला आपण म्हणू आपल्या सभागृहात लोकल जिल्ह्याच्या सभागृहात आणि आपल्या तालुक्याच्या सभागृहात आपल्या हक्काचा माणूस जिथं जवळपास 70 ते 80% माझ्या शेतकऱ्यांची कामं त्या ठिकाणीच असतात. ह्या ठिकाणी आपल्याला त्यांना निवडून द्यायचं आहे. तुम्ही बघितलं असेल 2024ला आपण विधानसभा लढलो, 2019लाही विधानसभा लढलो. 19ला लढल्यानंतर बरीचशी स्थित्यंतर मध्यंतरी झाली, सत्ता बदलली गेली. सत्ता बदलल्या गेल्यानंतर जवळपास महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून प्रथमच ह्या मतदारसंघाला विधानसभेच्या तुम्ही ज्यांना मतदान केलं त्यांच्या माध्यमातून मंत्रिपद मिळालं आणि मंत्रिपद मिळाल्यानंतर 2.5 ते 3 वर्षाच्या कालखंडामध्ये या आपल्या मतदारसंघामध्ये न भूतो न भविष्यती इतका निधी आणला गेला. मी त्यावेळेसही सांगत होतो 2024ला प्रत्येक जणांनी आपल्या जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यालयात जा, तहसीलदाराच्या कार्यालयात जा, आपल्या कृषीच्या कार्यालयात जा, PWDच्या कार्यालयात जा, इरिगेशनच्या कार्यालयात जा आणि आणलेला निधी जवळपास 2000 कोटीचा निधी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आपल्या मतदारसंघाच्या इतिहासामध्ये धाराशिव जिल्ह्याच्या इतिहासामध्ये आतापर्यंत कोणी आणला नाही. ही वस्तुस्थिती आहे. आणि एवढं प्रचंड काम असताना, इतका प्रचंड निधी आला असताना सामाजिक काम सुद्धा राजकारणापेक्षा, कारण आम्ही शिवसैनिक आहोत, बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला जे आदेशित केलेलं आहे, जी शिकवण दिलेली आहे ती निरंतर भविष्यातही राहणार आहे. कुठली शिकवण? 80% समाजकारण आणि 20% राजकारण. ह्याला आम्ही बांधील आहोत. मग 80%चा समाजकारणाचा भाग कुठला? ते तुमच्या आमदारांना 80% मध्ये काय काम केलं की नाही? का समोरच्या माझ्या आमदार सारखा 25 वर्ष आमदारकी घेऊन फक्त राजकारणच करण्याचं काम केलं? हे कुठंतरी आत्मचिंतन करण्याचं काम आज शेळगावकरांना करायचं. फरक काय दोन्हीमध्ये? आपण दगडाला सिंदूर लावतो का? कोण हा तानाजी सावंत? कोण इथले प्रस्थापित? आणि काय ह्याला मतदान केलं आणि का त्यांना मतदान करायचं? हा मत मागायला येतो कुठल्या आधारावर येतो? आणि जे मतदान मागायला दुपारी येऊन गेले असतील, 4 वाजता येऊन गेले असतील, कुठल्या आधारावरती ते मतदार मागतात ह्याचा विचार आपल्याला करायचा. मला समजतच नाही. म्हणजे खल आहे एक, ज्याला सल म्हणून एक सल आहे, इतकं प्रचंड काम केलं असताना आपण बघितलं असेल, आमदार झाल्याबरोबर वर्षा 1.5 वर्षात मी सत्तेत नसताना, मंत्री नसताना उजनीमधून कोळगावमध्ये पाणी आणण्याची प्रायोरिटी बदलून घेतली. ही प्रायोरिटी 2 होती. ती आपल्या नीरा भीमामधून उजनीमध्ये टाकायची प्रायोरिटी 1 होती. त्या प्रचंड ताकद लावून ती प्रायोरिटी बदलली. प्रायोरिटी 1 ही करून घेतली, जेऊर टू मिरगव्हाण, आणि प्रायोरिटी 2 त्याला दिलं. 15,600 कोटीचा निधी ह्या बोगद्यासाठी टाकून घेतला, आपल्या कोळगावमध्ये पाणी आणण्यासाठी टाकून घेतला. इतिहासातली पहिली घटना आहे. हे काम थोडा आणखी इतिहासात जाऊ. माझा ह्या मतदारसंघाचा काहीही संबंध नव्हता. भाऊ तुम्हाला माहित असेल, स्वर्गीय तात्याच्या माध्यमातून 2011ला 11 ॲम्ब्युलन्स ह्या माझ्या मागासलेल्या जिल्ह्यासाठी मी त्या ठिकाणी दान दिले होते. 11 ॲम्ब्युलन्स 1 स्ट्रोक मध्ये. आमचे तत्कालीन पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा झाला होता. त्यानंतर दुष्काळ पडला. दुष्काळ पडल्यानंतर सुद्धा काही सहकारी माझ्याकडे आले. त्यांनी सांगितलं की चारा छावण्यात साहेब आपल्याला मदत करायला पाहिजे. नुसत्या भूमपरांडापर्यंत आपण मर्यादित राहिलो नाही. संपूर्ण जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी चारा छावण्या होत्या त्या त्या ठिकाणी आपण चारा पुरवण्याचं, मोफत चारा पुरवण्याचं काम
ह्या तुमच्या सेवकानं केलं. आणि त्याच वेळेस ज्या ज्या गावाला पाणी नव्हतं त्या ठिकाणी तुम्ही ऐकून असाल किंवा बघितलं असेल, कोणाच्या गावाला आली का नाही मला माहित नाही, जवळपास 10,000 पाण्याच्या टाक्या सिंटेक्सच्या 2,000 लिटर प्रत्येकी अशा 10,000 टाक्याचं वाटप आपण धाराशिव जिल्ह्यामध्ये मोफत केलेलं आहे. ह्याचे साक्षीदार आहात तुम्ही. त्याच्यानंतर सामुदायिक विवाह सोहळे, सर्व धर्मीय बिगर हुंडा सामुदायिक विवाह सोहळे ह्या साखर कारखान्यावरती जवळपास 6,000 ते 7,000 जोडप्यांचे आपण विवाह लावलेत. कोणाचा चहाही न घेता अतिशय चांगल्या पद्धतीने विवाह सोहळे केले. नुसते विवाह लावून थांबलो नाही तर त्यांना रोजगारही त्यांच्या कोटीप्रमाणे आपण आपल्या संस्थेत आणि कारखान्यावरती देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरचं पुढचं काम बाळासाहेब ठाकरे शिवजलक्रांती. आपण संपूर्ण भूमपरांडा वाशीमध्ये आणि अशाच पद्धतीची शिवजलक्रांती खाली कळंबमध्ये आणि जिथून मी पहिल्यांदा आमदार झालो होतो यवतमाळमध्ये त्या ठिकाणी आपण शिवजलक्रांती राबवली. आपल्या तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये 700 किलोमीटरचं नाला खोलीकरण, सरळीकरण, रुंदीकरणाचं काम आपण या ठिकाणी केलं. कदाचित परमेश्वर लीला असेल 2016ला आपण ते काम केलं आणि ह्या कालच्या प्रलयामध्ये आपल्याला मोठा दिलासा मिळाला. मी म्हणतो शेतीचं नुकसान झालं असेल पण गावात कुठेही जीवितहानी झाली नाही. त्याचं श्रेय बाळासाहेब ठाकरे शिवजलक्रांतीला जातं. हे सामाजिक काम. मग साखर वाटपाचं काम असेल, शेत रस्ते करण्याचं काम असेल, पदर पैशानं, मग हे सगळं करत असताना माझ्या सुजाण मतदाराला एक गोष्ट येणाऱ्या समोरच्या प्रतिस्पर्ध्याला विचारावी का वाटत नाही? तू मुठभर धान्य कधी कोणाला दिलं का? एक पाण्याची बाटली कोणाला दिली का? या महाप्रलयामध्ये माझ्या शेतकऱ्याचे संसार वाहून गेले, त्याच्या लेकरांची दप्तर वाहून गेली, त्याला स्वतःच्या पैशातनं, खिशातनं, घामाच्या पैशातनं एक वही घेऊन दिली का? त्याला एक शर्ट विकत घेऊन दिला का? या महाप्रलयामध्ये सुद्धा आम्ही किती दौरे केले तुम्हाला माहित आहे. आमचा शिवा वगैरे आम्ही सगळेजण रस्त्यावरती होतो. जवळपास तिन्ही तालुक्यामध्ये आपण 6 ते 7 कोटीचे किट्स वाटले. समोरच्याने किती वाटले हे मी नाही विचारणार, हे तुम्ही आल्यानंतर त्याच्या कॉलरला हात घालून विचारलं पाहिजे. तुझं योगदान आणि तुझं समाजकारण मला सांग, तुझी समाजसेवा मला दाखव, तर आमचा उंबरा वलन, आमच्या गावाची शिव वलन आणि मत मागायला येईल. अन्यथा येऊ नको. माझा मतदार भोळा आहे, माझा मतदार भाबडा आहे. इलेक्शनच्या काळामध्ये यायचं, मत मागायची आणि गायब व्हायचं. आता मेघराजने सांगितलं 9 तारीख 7 तारीख एकदा झाली ह्यांचे फोन स्विच ऑफ होतील, कुठलंही काम नाही. आणि मित्रांनो मला सांगायला आनंद होतोय 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये जे आपल्या या शेळगाव मतदारसंघात जे निधी आला ते थोडक्यात तुम्हाला सांगतो. पांढरेवाडी ते शेळगाव रस्ता 5 कोटी, शेळगाव ते तांदूळवाडी रस्ता 3 कोटी, बाकीचे शेत रस्ते जवळपास 4.5 कोटी, त्याच्यानंतर खंडेश्वरी मध्यम प्रकल्प दुरुस्ती 9 कोटी, पालखी मार्ग पैठण पंढरपूर 2200 कोटी, श्रीधरवाडी ते अनाळा 1,75,00,000 आणि शेळगाव ते कुठला दोत्री रस्ता 1,63,00,000. बाकीचे कामाचं मी वाचतच नाही. इतका निधी विचार करा. हे ह्याच्यातले एक झलक आहे. त्याच्यामध्ये प्रायोरिटी बदललेलं पाण्याचं काम आम्ही धरलेलं नाही. फक्त इथल्या विकास, लोकल विकासाच्या कामाचा ही एवढी आज लिस्ट ह्या शेळगाव गटातले. मग आमच्याकडं असं काय चुकलं? माझ्या सहकार्याकडं, माझ्याकडं, माझ्या धनुष्यबाणाकडं की हे कालच्या विधानसभेमध्ये आपल्याला फक्त 1,500 मताच्या मताधिक्याने आपण विजयी झालो, ही खंत आहे. आणि मला वाटतं माझ्या सुजाण मतदाराला, माझ्या भोळ्या भाबड्या शेतकऱ्याला फसवून या लोकांनी खोटे आश्वासनं देऊन ते काम करून घेतलं गेलं. मग हे कुणाला विचारायचं, कुणाशी बोलायचं? आणखी एक आठवण करून देतो समाज कार्याची. साखर कारखान्याच्या माध्यमातून काही चुकीचं होते का? आज मी बघितला येताना फोटो, माझ्याच घरातला एक फोटो दिसला. गुरं राखायची अवकात नव्हती, या ठिकाणी आणलं. हसायचं नाही, वास्तव बोलतोय मी. तात्याच्या कृपेनं
घरात गुरं राखायला ठेवत नव्हती. तात्याच्या कृपेने इथं जेडपीला पाठवलं. आणि वक्तव्य काय मी ऐकलं थोडं एक क्लिप. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी मला हा निर्णय घ्यावा लागला. अरे त्याच्या आला वा लगा गाडीच्या खालचं कुत्र सुद्धा म्हणतो मी बैलगाडी वाढतो. पण समोरच्याला कळतं बैल कुठं आहे गाडी कुठं आहे कुत्र कुठं आहे. कुत्र्यानं आपापल्या अवकातीत राहिलं पाहिजे. गाडी खाल्लंच चाललं पाहिजे. मालकानं टाकलेला तुकडाच खाल्ला पाहिजे. बस आलं लक्षात. मग असली पिपाणी कुठं तर धरून ते कमळाची लोक येणार आणि मोठमोठी भाषणबाजी करायची. राज्यात आम्ही असे आम्ही देशात तसे. घोडा लावला देशाला. हे वास्तव आहे. बोलायला भाग पडतंय. आम्ही बोलत नाही. मी काय ऐऱ्या गरेचा वास्तव नाहीये. मी बी शेतकऱ्याचा पोरगा आहे. छपरातला पोरगा आहे. डॉक्टर आहे. MBBS नाही PhD केलेला आहे. रिसर्च केलेला डॉक्टर आहे. इंजिनिअरिंगचा गोल्ड मेडलिस्ट आहे. फुटपाथवरती झोपलेला तानाजी सावंत आहे. 700 रुपयावरती काम केलेला तानाजी सावंत आहे. त्यातनं हे साम्राज्य उभा राहिले. 35,000 लोकांना रोजगार दिलेला तानाजी सावंत आहे. 10 साखर कारखाने चालवणारा स्वकष्टात उभा केलेला तानाजी सावंत आहे. 150 कॉलेजेस उभा केलेला तानाजी सावंत आहे. प्रायव्हेट युनिव्हर्सिटी उभा केलेला तानाजी सावंत आहे. 1000 बेडचं हॉस्पिटल 6 महिन्यात आता चालू होतंय. ते उभा केलेला हा तानाजी सावंत आहे. स्वतःच्या रक्तानं आणि घामात उभा केलेला आणि कष्टावर चालणारा सत्यावर चालणारा हा तानाजी सावंत आहे. कुत्र्यांनी त्याची बरोबरी करू नये. आलं का लक्षात. बुद्धिभेद तर अजिबातच करू नये. मग अशा पिपाने घेऊन जर कोणी फिरत असेल माझ्या सर्वसामान्य शिवसैनिकांनी बाळासाहेबाच्या शिवसैनिकांनी त्याचा रस्ता अडवला पाहिजे. तुझी लायकी नाही माघारी फिर. ऐकून घेणार नाही. तुम्ही बघितलं असेल आता माझ्या एका उमेदवारानं आता सांगितलं 40 वर्ष ह्यांची सत्ता. मंत्रिपद घरात आणि देशात 3 नंबरचा माग असलेला जिल्हा हा धाराशिव जिल्हा. सगळे सहकार मोडून काढला. साखर कारखाने संपून टाकले. दूध संघ संपून टाकला. बँक संपून टाकली. आणि हे जेवढं जेवढं धाराशिव जिल्ह्याचं बिघडवलं ते दुरुस्त करण्याचं काम तुमच्या सेवकाने ह्या तानाजी सावंतनं केलं. हे अतिशयोक्ती आहे का वास्तव आहे तुम्ही बघा. ह्या ठिकाणी आपल्या भागातला ऊस 180 रुपयानं तुम्हाला सांगोल्याला घालावा लागत होता. त्या ठिकाणी तुमच्यासाठी प्रकल्प उभा केला. भैरवनाथ शुगर माध्यमातून साखर कारखाना चालू केला. योग्य भाव ठिकाणी देतोय. कुत्री मांजरं बाजूला केली. आता कारखाना चांगला झाला. सर्वसामान्यांच्या हातात दिलं. तू हे बघ. शिवशक्ती बंद पडला होता वाशीचा. तो चालवायला घेतला. तो सुरू केला. 200-300 पोरं त्या ठिकाणी कामाला लागली. माझ्या शेतकऱ्याच्या पोराला रोजगार उपलब्ध करून दिला. तेरणा बंद पडला होता ढोकीचा. तो चालू केला 2 वर्षापूर्वी. आज 500 ते 700 मुलं त्या ठिकाणी तिथलीच लोकल कामाला लागले. माझ्या शेतकऱ्याच्या पोराच्या हाताला काम दिलं. नर्सिंग बंद पडला होता. 15 वर्ष झाली नर्सिंग सुद्धा. तुम्ही ऐकताय जाता येता बघितलं असेल कुंतलगिरीच्या पायथ्याला. तो यंदा चालू केला. आज 150 पोरं त्या ठिकाणी त्याच इंदापूरच्या आसपासच्या परिसरात कामाला लागली. हे तुमच्या सेवकाचं काम आहे. आणि मग समोरच्याला विचारा मला तुझं काम दाखव. मला तुझं काम दाखव. तू तुझ्या लेकराला तरी रोजगार देऊ शकला का. तुझ्या लेकराला शाळेत घालण्यासाठी त्याची फी तरी भरतो का. ती सुद्धा शासकीय ऑफिसचे हप्ते गोळा करून तुम्ही फी भरता. ही तुमच्या अवकात. हे सगळं करत असताना तुमचा हा सेवक 2019ला तुम्ही 34,000 मतांना निवडून दिला. आणि 2024ला एवढं प्रचंड कामाचा डोंगर हिमालयासारखा उभा असताना तुम्ही फक्त 1,500 मतांना दिला. ह्याचं गुपित काय. माझी चूक काय. चूक असेल तर मला स्पष्ट. मी प्राध्यापक माणूस आहे. मला समोर येऊन सांगावं साहेब ही तुमची चूक आहे. आम्हाला हे मान्य नाही. मग आमदारचं काम काय. जिल्हा परिषदच्या सदस्याचं काम आहे. तालुका पंचायतच्या सदस्याचं काम आहे. सरपंचाचं काम काय. ग्रामपंचायतच्या सदस्याचं काम काय. हे बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी अधोरेखित केलेलं आहे.
तुझं काम हे, तुझं काम हे, तुझं काम हे, तुझं काम हे. मग आमदाराचं काम गेल्या 25 वर्षात लग्नाला जायचं, बारशाला जायचं, मैतीला जायचं, एखाद्याचं दुसऱ्याच काम झालं, ढावा जेवण जायचं तर हेनच जायचं. काय ही काम आहे तुझं? विकासाच्या नावाचं काय? छाती ठोकपणे सांगतात धाराशिव जिल्हा हा देशातला 3 नंबरचा मागासलेला जिल्हा. हे पाप तुमचं आहे. 40 वर्ष तुम्ही घडवलेलं आहे तुमच्या नात्या गोत्याच्या माध्यमातून. आता हा तरुण ऐकत नाहीये. तरुण आला अंगावर घेतो शिंगार. कोण तू? तुझा मोठा असेल तुझ्या घरचा, त्याला काय घेणं देणं नाही. आणि हे सगळं असताना मग आपण एवढ्या माग कसं काय आलो? ह्यांच्या भूल तपाला माझा सर्वसामान्य शेतकरी बळी का पडला? तुमचं आमचं काम आहे, जे सुशिक्षित माझे तरुण वर्ग आहे हे सांगणं गरजेचं आहे. आपला सेवक खरा हाय, हा भामटा आहे, हा चोर आहे, ह्याला पार्श्वभागावर लात मारण्याने हाकलून द्या. हे वास्तव आहे. मी काम केलं असेल तर मला स्वीकारा, काम केलं नसेल तर त्याच पद्धतीनं 1 म्हणून 100 जोडे मला मारा, मी इथनं निघून जाईल. हे वास्तव आहे. वास्तव एकही शब्द मी वास्तवाला सोडून बोलत नाही. मी परखड बोलतो. अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे चुकीचं कधीच बोलत नाही, चुकीचं वागत नाही. कारण ज्याचे हेतू शुद्ध असतात, ज्याचा विचार शुद्ध असतो, जो सांप्रदायिक पंथातला आहे, जो अध्यात्मातला आहे, तो चुकीचं वागूच शकत नाही, तो चुकीचं करूच शकत नाही. कारण ही पांडुरंग कृपा असते. हे वास्तव आहे. तुम्ही बघितलं असेल धनगराच्या आरक्षणामध्ये काही धनगराच्या युवकांनी आत्महत्या केल्या. मराठा क्रांती मोर्चा 2015 पासून त्यावेळेस 58 मोर्चे निघाले. जारंगे पाटील साहेबांच्या माध्यमातून नंतर काम सुरू झालं. जवळपास 150 ते 200 तरुणांनी आत्महत्या केल्या, बलिदान दिलं. दलितांचे आत्महत्या झाल्या, अपघात झाले. आणि या सगळ्यांच्या मुलांना, त्या कुटुंबांना मदत करण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये, मी काय मोठा असा आदाडी अंबानी लागून गेलेलो नाही, पण एक मराठा रक्त आहे, ग्रामीण भागातला शेतकऱ्याचा पोरगा आहे, त्या सगळ्यांचं पालकत्व स्वीकारायचं तुमच्या माध्यमातून ह्या तानाजी सावंतनं काम केलं. आज 400 लेकरं माझ्याकडे दत्तक आहे, महाराष्ट्रातली, सर्व धर्म समभाव, सर्व जातीतली. आजच गोष्ट सांगतो तुम्हाला. आज मागादी कारखान्यावरती सूर्यवंशीची फॅमिली, खंडेश्वरीची, ती ताई आली माझ्याकडं, एक 10वीची मुलगी आणि 8वीचा मुलगा, 2 लेकरं घेऊन, आणि म्हणली साहेब, रडायला लागली, साहेब माझे पती वारलेले आहेत, ही 2 लेकरं पदारात आहेत, मी कुठलेही काबाड कष्ट करते. माझ्या भावानं इथं परांड्यामध्ये मला एक खोली घेऊन दिली, कारण मुलांची शाळा तिथंच आहे जवळ. पण मला प्रचंड मोठी चिंता आहे, आता ही माझी लेकरं शिकायची कसं, यांचं पुढचं भवितव्य काय? मला ताई चिंता करायचं काय कारण आहे तुम्हाला? हा आजोबा आहे ना, त्यांच्यासाठी थांबलोय मी इथं. तो पोरगा आणि ती मुलगी, मुलीला 82% मार्क होते, पोराला 72% मार्क आहेत. म्हणलं ह्या पोरीवरती अक्षता पडेपर्यंत आणि तुझ्या पोराच्या हाताला काम मिळेपर्यंत त्याची सर्वस्वी जबाबदारी आजोबा म्हणून ह्या तानाजी सावंत असेल, चिंता करू नको. हे काम. आणि मग परत एकदा खेदानं म्हणतो, जी समोर मतं मागायला येतात आपल्या, त्या लोकांना आपण का विचारत नाही, बाबा तुझं मला काम दाखव, तुझी समाजसेवा दाखव, तुझा अध्यात्म दाखव, तुमचं सांप्रदायिक दाखव. सर्वसामान्याला तो उपयोगी पडलेला एखाद्याची 5 रुपयाची पावती फाडलेली दाखव, आम्ही तुला मतदान करू. हे का विचारत नाही आपण? आणि मग हे सगळं करत असताना आज सुद्धा काही काम आपली रेंगाळलेली आहे, ते होतील, चिंता करायचं कारण नाही. कारण त्या ठिकाणी तुमचा सेवक तानाजी सावंत ह्या ठिकाणी आजही आहे. भले 1,500 मतदान दिलेलं असेल, आमदारकीचे माळ तुम्ही माझ्या गळ्यात घातलेली आहे, तिची उतराई मी कधीही करू शकत नाही. पण मला वाटतं ह्या चुका परत परत मान्य नाहीत. आणि म्हणून त्या पद्धतीची टेस्ट करायची वेळ 9 वर्षानं या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपल्याला येऊ घातलेले आहे. सच्चा कोण आणि खोटा कोण हे मतपेटीतनं परत एकदा तुम्हाला दाखवायची वेळ ह्या 1.5 वर्षात परत आली, ती 7 तारखेला. आणि म्हणून माझे सगळे सहकारी, माझे कार्यकर्ते म्हणत नाही, माझे सहकारी आहेत, खांद्याला खांदा लावून आम्ही काम करतो. प्राध्यापक माणूस आहे, हमेशा मुलात रमतो, माणसात रमतो, ती जात असते प्राध्यापकाची. आणि म्हणून मी माझे सहकारी म्हणतोय,
त्यांच्या माध्यमातून तुमचं तालुका पंचायतमध्ये आणि जिल्हा परिषदेमध्ये कुठलंही काम रखडणार नाही ह्याची ग्वाही, ह्याचं वचन हा तानाजी सावंत देतोय. हे त्यांचं दायित्व नाही, हे माझं दायित्व असणार. आणि म्हणून याच्या 7 तारखेला आता सगळी तरी येऊन गेली. आता उद्या कोण अजून एखादं दुसरं छत्री घेऊन येईल कोणीतरी, आले तर येऊ द्या, ऐकून घ्या. या 7 तारखेला कसल्याही परिस्थितीमध्ये ज्यावेळेस आपण बूथवरती जाऊ त्यावेळेस धनुष्य बाणापूरचं बटन दाबून माझे तिन्ही उमेदवार, माझा जिल्हा परिषदचा उमेदवार अमर मोरे ॲडव्होकेट, दुसरा पंचायत समिती चिंचपूर गणेश भिलारे आणि शेळगाव पंचायत समिती सौ रेश्माताई गायकवाड यांना प्रचंड मतानं निवडून द्यावं ही कळकळीचं आणि नम्र आवाहन करतो. दुसरी गोष्ट, ह्या मतातनं मी चेक करणार आहे लोकांचा माझ्यावरती विश्वास किती आहे. म्हणजे लोक समाजकारणाला महत्व देतात का फक्त राजकारणाला देतात, बाळासाहेब ठाकरेंच्या व्यक्तिमत्वाला महत्व देतात का भंपकगिरी करणाऱ्या माणसाला महत्व देतात, हे 7 तारखेला परत एकदा आपल्याला मतपेटीत न दाखवून द्यायचं आहे. म्हणून माझं कळकळीचं आणि नम्र आव्हान माझ्या मतदाराला आहे, 7 तारखेला धनुष्य बाणापूरचं बटन दाबून माझे ह्या तिन्ही सहकार्याला प्रचंड मतानं विजयी करा. 9 तारखेला ह्याच चौकात येऊन आपण गुलाल उधळू एवढं आश्वासन देतो, एवढं वचन देतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक मिनिट साहेब, माझं 5 मिनिट आहेत अजून. बोला. आपल्या गावातील काही समस्या ज्या आहेत ते मी सरापुढं मांडतो. पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या गावातील